मोठ्या लेंथचे पॉडकास्ट छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये बघा. टॅप क्लिप्सला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मेन चॅनल TAP पॉडकास्टला नक्की व्हिजिट करा. ओके, आता येऊ आपण राशींवर. नक्कीच. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा कोर पॉईंट असणार आहे या पॉडकास्टचा, की कुठकुठल्या राशींवर 2026 काय काय प्रभाव पडणार आहे. नक्कीच. तर आपण सर्वात अगोदर आहे ना मेषपासनं सुरुवात करूयात. आणि मी जसं नेहमी सांगितलं की लग्नाला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे. बरं, कुंडलीचं लग्न जर पाहायचं झालं तर लग्न ह्याला लग्न म्हणतात. हे फर्स्ट हाऊस आहे कुंडलीतलं. फर्स्ट हाऊसला लग्न म्हटलेलं आहे. त्याला आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे तर लग्नाला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, रफली 70 to 80%. ओके. आणि राशी म्हणजे जिथे कुठे चंद्र बसलेला असेल, से की हे 8 नंबर आहे आणि इथे चंद्र आहे, तर या व्यक्तीची रास जी आहे ती वृश्चिक आहे. तर राशीला 20 ते 30% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, लग्नाला 70 ते 80% इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. आणि ते दोन्ही पण बघायचं आहे आणि त्या दोन्हीतला सारांश काढून त्यांनी ह्या प्रिडिक्शन्सला घ्यायचं आहे. ओके, त्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागू होत आहेत त्यानुसार जायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे सर्वांनी आपापलं लग्न काय आहे आणि राशी काय आहे आणि त्याला इम्पॉर्टन्स किती द्यायचं आहे ते थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ओके, आता आपण जाऊया, सुरुवात करूया मेषपासून. ओके. मेष लग्न किंवा राशी. आता मेषची कुंडली ही अशी असेल, हिला कालदेश पात्रची पण कुंडली म्हणतात. बरं, शनी इथे असणार आहे, राहू इथे असणार आहे, केतू इथे असणार आहे, गुरु जो आहे तो मे पर्यंत इथे असणार आहे. मे नंतर इथून इथे ट्रान्झिट करणार आहे. ओके. 2 जूनला. ती 2 जूनची जसं तुम्ही म्हणताय. हां, ओके, कारण तेवढा एकच प्लॅनेट आहे जो या वर्षात म्हणजे बदलणार आहे. बरोबर. आता मेषसाठी जर बोलायला गेलं तर ह्यांच्यासाठी 2025 मध्ये पण विदेशी योग चांगले झाले असतील शनीमुळे, आणि या वर्षातही विदेशी योग चांगले झालेले आहेत. ओके. 2026 मध्ये पण ते होणार आहेत. काही गोष्टी बदलतात. तुमची दशा काय चालू आहे त्यासाठी त्यांनी पर्सनल कन्सल्टेशनच करायला हवं. पण मोठी गोष्टी ज्या लोक रिलेट करू शकतील त्यांचं आपण इथे बोलत आहोत. तर अगोदर शनीबद्दल बोलूया. तर विदेश योग बनतील. खर्च या शनीने कंट्रोलमध्ये आणलेले असतील, म्हणजे अशाच ठिकाणी लोक खर्च करत असतील हे की जे मॅन्डेटरी आहे, जे आवश्यकता आहे. कारण शनी आहे. हाच जर शुक्र असेल तर तो लक्झरीवरती खर्च करतो, आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लक्झरीचे खर्च हे वायफळ खर्च मानल्या जातात. बरोबर. हे खर्च असे असतील की ते गरजेचेच असतील. आता शनीच्या दृष्टींची बात करू आपण. शनींची 1, 2, 3 एक दृष्टी इथे पडत आहे. ही धन स्थान आहे, कुटुंबाचं स्थान आहे, तर ही दृष्टी चांगली आहे. ओके. धनसंचय हे लोक करू शकतील. म्हणजे ह्यांचं जे सेविंग्स आहे, बँक बॅलन्स आहे, ते वाढणार आहे. आता बँक बॅलन्स वाढणार म्हणजे आज 1 लाख रुपये आहेत, लगेच 2 लाख रुपये नाही होणार, वर्षाच्या शेवटीपर्यंत पण नसेल, असं पण नाही होणार आहे. बरं. हे लोक लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट करतील. ओके. त्याच्यामुळे ते कदाचित 2026 मध्ये नाही दिसणार, ते तुम्हाला दिसायला आणखी 5-10 वर्ष लागतील, पण त्याची सुरुवात 2026 मध्ये झालेली असेल. ओके. कुटुंबचं हे स्थान आहे. लोकांना कुटुंबाची साथ मिळेल. साथ मिळेलचा अर्थ हा असतो की ज्यांची साथ नाही मिळणार आहे त्या व्यक्ती पण लाईफमधून तुम्ही लोकच जे मेषवाले आहेत ते त्यांना दूर करतील. म्हणजे डोळ्यांसमोर जो काही पडदा असेल तो शनी बाजूला करेल. ओके. की मला वाटत होतं ही व्यक्ती माझ्यासाठी आहे, तर तुम्हाला रिअलाईज होईल नाही ही व्यक्ती नव्हती, पण ही व्यक्ती मी जिच्याबद्दल विचार करत होतो की ही माझ्या चांगल्यासाठी नाही आहे, कदाचित ती व्यक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. ही क्लॅरिटी शनी या वर्षात देईल. बऱ्याच अंशी 2025 मध्ये पण दिलेली असणार आहे. अच्छा. तर एक हे आहे. दुसरं आहे शनीची
4, 5, 6, 7 ही एक दृष्टी आहे, 8, 9, 10 ही एक दृष्टी आहे. बरं. तर ही जी सप्तम दृष्टी आहे ही रोग ऋण शत्रूवाली आहे. तर जसं मी सांगितलं कुटुंबातले लोकांबद्दल कळेल, तसंच इथं आपले शत्रू म्हणजे काय काय आहेत ते पण समोर येतील. शनी त्यांची पण क्लॅरिटी देईल. त्यानंतर तुमचे कर्ज, आवश्यक ठिकाणचे कर्ज शनी तुम्हाला देईल, ते योग्य ठिकाणी हे लोक वापरतील सुद्धा. त्याच्यामुळे ही दृष्टीसुद्धा चांगली आहे. आणि एक दृष्टी आहे भाग्यस्थानी. तर आणि या स्थानचा स्वामी गुरु आहे. तर 2 जून नंतर मेषवाल्यांसाठीचं वर्ष चांगलं असणार आहे. ओके. कारण शनीची भाग्यस्थानी दृष्टी आणि भाग्यस्थानचा स्वामी गुरु उच्चचा. तर 2 जून नंतरचं पुढचे 6 महिने मेषवाल्यांसाठी दी बेस्ट पिरियड जो आपण म्हणतो तो असणार आहे. म्हणजे भाग्याची साथ पण मिळेल. खास करून विदेश ज्या लोकांना जायचं आहे, फॉरेनसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांनी नक्की ट्राय करावं 2 जून नंतर. ओके. तर ओव्हरऑल तसा तो पिरियड मग चांगला आहे मेषसाठी.